जमलेल्या कसपद्या पट्ट्यामधील शेतकरी, माझ्या माता बंधू आणि भगिनींनो, मी माफी मागतो। नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मत्स्य खातं मिळालं। याच आनंदात असलेल्या राणेंना मात्र नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावावरून शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। नाशिक जिल्ह्यातल्या बागलाणातल्या सराईमध्ये राणे एका कार्यक्रमात भाषणासाठी उभे राहिले, पण याच वेळी एक शेतकरी तिथे आला आणि त्यानं काय केलं पहा। सगळ्या इथं जमलेल्या कसपद्या पट्ट्यामधील शेतकरी, माझ्या माता बंधू आणि भगिनींनो, मी माफी मागतो। खाली बसा रे पोरू, खाली बसा, बाकीचे खाली बसा, खाली बसा, सगळ्यांनी खाली बसा। ते मारू घेऊ नका रे हो, त्याचं म्हणणं ऐकून घेऊ, त्याला थांबवा जरा, नंतर त्याचं म्हणणं ऐकून घेऊ। हा शेतकरी बोलण्याचा प्रयत्न करत असताना त्याला तिथे उपस्थितांनी उचलून नेलं, पण नितेश राणे यांनी संयम दाखवत त्याला मारू नका, त्याचं म्हणणं ऐकून घेऊ असं सांगत वातावरण शांत केलं। गेल्या काही दिवसात कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। याच पार्श्वभूमीवर 20% निर्यात शुल्कामुळे दर घसरत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकार दरबारी आपली व्यथा मांडण्यासाठी या शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे। आता सरकार म्हणून नितेश राणे हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणते प्रयत्न करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्या इथं जमलेल्या कसपद्या पट्ट्यामधील शेतकरी, माझ्या माता बंधू आणि भगिनींनो, मी माफी मागतो। खाली बसा रे पोरू, खाली बसा, बाकीचे खाली बसा, खाली बसा, सगळ्यांनी खाली बसा। ते मारू घेऊ नका रे हो, त्याचं म्हणणं ऐकून घेऊ, त्याला थांबवा जरा, नंतर त्याचं म्हणणं ऐकून घेऊ। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।